वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकच्या जवळपास 1600 प्लस जागा रिक्त आहे आणि वनसेवकच्या जवळ 12,991 जागा या ठिकाणी रिक्त आहे। आणि वनरक्षक भरतीसाठी शिक्षण 12वी पास लागते, ग्रॅज्युएशन वाले फॉर्म भरू शकता। आणि वनसेवकचं जे पद आहे यामध्ये 10वी पास आणि 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली फॉर्म भरू शकता। तर वनरक्षक वनसेवकची 14,500 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती निघत आहे। आणि या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की वनरक्षक वनसेवकची भरती कोणत्या महिन्यापर्यंत या ठिकाणी पडू शकते याबद्दल। आणि त्याचबरोबर जे वनसेवकचं जे पद आहे हे गट संवर्गातला आणि यामध्ये पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे। वनसेवकचं जे शासन निर्णय सुद्धा याच्या अगोदर आलेला एक लक्षात ठेवा। आणि वनरक्षकचं जे 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार त्या ठिकाणी वनवृत्तानुसार किती जागा रिक्त आहे हे विचारलं होतं। तर त्या ठिकाणी त्याचा सुद्धा रिप्लाय जे आलेला आहे की जवळपास 1400 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला वनरक्षक मध्ये या ठिकाणी रिक्त आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती निघणार आहे। तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की या ठिकाणी लिहा। तर वनसेवकचं जे पद आहे हे नव्यानं या ठिकाणी यावर्षी निर्माण करण्यात आलं आणि शासन निर्णय सुद्धा त्याचा आलेला आहे, ठीक आहे। आणि आपण जिल्ह्यांनुसार जागांचा जर विचार केला वनसेवक मध्ये किती जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे तर पहा, नागपूरमध्ये जवळपास 1852 जागा रिक्त आहे, चंद्रपूरमध्ये 845 जागा रिक्त आहे, गडचिरोलीमध्ये 1423 जागा रिक्त आहे, अमरावतीमध्ये 1188 जागा रिक्त आहे, यवतमाळमध्ये 665 जागा रिक्त आहे, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 1535 जागा रिक्त आहे, पुणेमध्ये 811 जागा रिक्त आहे, कोल्हापूरमध्ये 1286 जागा रिक्त आहे, धुळेमध्ये 931 जागा रिक्त आहे, नाशिकमध्ये 887 जागा रिक्त आहे, ठाणेमध्ये 1568 जागा या ठिकाणी रिक्त आहे, ठीक आहे। तर वनसेवक मध्ये फक्त आपण 10वी पास आणि 12वी पास असाल तरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे वनसेवक मध्ये। आणि त्याचबरोबर जे वनसेवक मध्ये जे जास्त यामध्ये शिक्षण लागत नाही, ग्रॅज्युएशन वाले मुलं फॉर्म भरू शकत नाही, बाकी वनरक्षक मध्ये जरी भरता येणार आहे, ठीक आहे। वनसेवकचं जे पद आहे हे गट संवर्गामध्ये ते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जवळपास वनसेवक मध्ये जवळपास 12,991 जागा यावर्षी रिक्त आहे, ठीक आहे। आणि वनसेवक मध्ये जर आपण पाहिलं तर वनसेवक मध्ये या ठिकाणी आपला पेपर सुद्धा असणार आहे, कारण की सरळ सेवेने हे भरती घेतल्या जाणार आहे आणि जास्त फॉर्म येणार आहे, त्यामुळे तर पेपर यामध्ये असणार आहे, ठीक आहे। आणि ग्राउंड सुद्धा यामध्ये असू शकते। तर पेपरचा जो अभ्यासक्रम पेपरला येणाऱ्या दिवसामध्ये असू शकते तर पहा, सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, त्याचबरोबर मराठी व्याकरण, त्याचबरोबर जे इंग्रजी ग्रामर किंवा गणिताचा किंवा पर्यावरण ह्यापैकी जे कोणता एक विषय त्या ठिकाणी असू शकते, हा अभ्यासक्रम मध्ये या ठिकाणी असू शकते। तर आतापासून आपली तयारी या ठिकाणी चालू ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे वनसेवक मध्ये जर आपण पाहिलं तर वनसेवक मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार आहे। नियत क्षेत्रासाठी वनरक्षकात सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्राचे गस्त करून वनांचे संरक्षण संवर्धन करणे, वनजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासात सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे, वन वनापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपणाचे कामे, JMFC VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्ययोजनेच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोज अंतर्गत येणारी शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे। याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले काम करणे, हे काम करावं लागणार आहे। आणि हे वनसेवकचं जे पद आहे ऑलरेडी तामिळनाडू मध्ये आहे आणि ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणण्याचा त्या ठिकाणी त्यांचा विचार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर शासन निर्णय सुद्धा आलेला आहे, तर हे भरती येणार आहे, एक लक्षात ठेवा। तर ही जी भरती आहे जवळपास तुम्हाला जून जुलै महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री आहे गणेशजी नाईक, तर त्यांनी जे घोषणा केलेली आहे की आम्ही वनरक्षकच्या वनसेवकच्या वनपालच्या जेवढ्या पण वन विभागामध्ये ज्या रेंजमध्ये जेवढ्या जागा रिक्त आहे तर त्या आम्ही भरणार आहे 4 महिन्यामध्ये, असं त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली। आणि वनमंत्री महाराष्ट्र राज्याचे
गणेशजी नाईक, ठीक आहे. तर नक्की जे हे भरती निघणार आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. जे पण विद्यार्थी या भरतीचा अभ्यास करणार आहे, त्याचबरोबर फिजिकलची तयारी करणार आहे, ग्राउंड करणार आहे, त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन वनरक्षक वनसेवकमध्ये होणार आहे. जे पण अभ्यास करणार आहे, तर आतापासून इमानदारीने अभ्यास करा, आतापासून तयारी तळठा, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये 14,500 प्लस जागांसाठी ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे. तर वनरक्षक भरतीमध्ये जर आपण पाहिलं, वनरक्षक भरती हे गट क संवर्गातलं पद आहे. वनरक्षक भरतीमध्ये 12वी पासवर फॉर्म आपल्याला भरता येते आणि यामध्ये ग्रॅज्युएशनही झालं असेल तरी आपल्याला फॉर्म भरता येते. सायन्सवाले भरू शकता, कॉमर्सवाले भरू शकता, पण आर्टवाल्यांसाठी एक आहे की अर्थशास्त्र किंवा भूगोल विषय असला पाहिजे तेव्हाच फॉर्म भरता येते. आणि वनरक्षकमध्ये जे वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते. SC/ST ला 5 वर्ष सूट असते, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट असते, ठीक आहे. त्याचबरोबर वनरक्षकमध्ये आपलं सिलेक्शन झालं, पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटते. महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली फॉर्म भरू शकता वनरक्षक पदामध्ये, ठीक आहे. तर यामध्ये सध्याच्या कंडिशनला 1400 जागा आणि ज्यावेळेस जागा निघणार आहे तर ते 1600 पर्यंत त्या ठिकाणी वाढ होणार आहे जागांची, ठीक आहे. तर अंदाज असा आहे की 1600 जागा या ठिकाणी वनरक्षकच्या येणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर यामध्ये जे सर्वात पहिल्या आपलं जे होणार आहे वनरक्षक भरतीमध्ये पहिले पेपर होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर सर्वात अगोदर आपला वनरक्षक भरतीमध्ये काय असणार आहे, तर आपलं असणार आहे यामध्ये पेपर. तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. तर टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 120 मार्कासाठी हा पेपर असणार आहे आणि यामध्ये पासिंगचा जर आपण विचार केला तर 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 60 पैकी आपले 27 प्रश्न जर आपले बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास असणार आहे. तुम्ही कोणती कॅटेगरी असा, SC, ST, OBC, EWS, NT, VJ, ओपन, SBC, SCBC, कोणत्याही कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर तुम्ही पेपर या ठिकाणी पास असणार आहे. ज्यांना 27 मार्क बरोबर येणार आहे ज्यांचे पेपरामध्ये, आणि त्याचबरोबर यामध्ये पेपरामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. ज्यांचे 27 प्रश्न बरोबर आले तर त्यांना डायरेक्ट ग्राउंडसाठी बोलावण्यात येते. तर जास्त चान्स आहे वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे. 27 प्रश्न जर बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास होता आणि ग्राउंडला बोलावले जाते. ग्राउंड जर तुमचा टॉप असेल, 80 पैकी 80 जर तुम्हाला भेटत असेल तर तुमचा फायनल सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे. तुम्हाला पेपरमध्ये जरी 60 मार्क पडले आणि इकडे जरी 80 मार्क भेटले तर आपलं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते. 140 जर मार्क आपल्याला असेल तर आरामात आपलं सिलेक्शन यावर्षी होणार आहे, ठीक आहे. 140 जरी मार्क्स असले तरी सुद्धा आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होते वनरक्षक भरतीमध्ये, ठीक आहे. तर आतापासून आपल्या तयारीमध्ये तुम्ही लागून जा. आणि त्याचबरोबर पेपर झाल्यानंतर आपलं यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये असते ग्राउंड. उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते. छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते. छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. आणि ग्राउंडचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी पहिला इव्हेंट आहे तर 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला मारायचे. तुम्ही जर 17 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारले तर तुम्हाला 80 मार्क भेटणार आहे पुरुष उमेदवारांना. 120 मार्काचा पेपर आणि 80 मार्काचा ग्राउंड, 200 पैकी मेरिट या ठिकाणी लागते. आणि जसजसा तुम्ही 5 किलोमीटर रनिंग तुम्ही 18 मिनिटांमध्ये मारले, 10 मार्क आपले कमी होणार आहे, 70 मार्क भेटणार आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की रनिंग एवढी टॉप आहे यामध्ये. 1 मिनिट जरी आपल्याला जास्त झाला ना, आपले 10 मार्क मायनस या ठिकाणी करते. एवढा हार्ड ग्राउंड वनरक्षकचा आहे. आणि महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे, 12 मिनिटांमध्ये मारायचे. 12 मिनिटाच्या अंदर आले तर 80 मार्क महिला उमेदवारांना भेटते. जसजसा 1 मिनिट जरी जास्त झाला तर आपले 10 मार्क या ठिकाणी कमी होते, ठीक आहे. तर हे एवढं जे ग्राउंड आहे. ग्राउंड झाल्यानंतर आणखीन एक टेस्ट असते. पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये. महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, ठीक आहे. अशी प्रोसेस आहे. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.